नमस्कार, मी विठ्ठल बाडमुके. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हच्या महाराष्ट्र कट्टा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आपले प्रमुख जे पाहुणे आहेत, तन्मय दीक्षित सायबर तज्ज्ञ आहेत. विशेष म्हणजे त्यांना बोलवण्याचं कारण एकच आहे की सध्या मोबाईल हॅक होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आपण बघतोय की अनेकांचे फेसबुक असतील, इंस्टाग्राम असतील की वेगवेगळे हॅक केले जात आहेत. आणि विशेष म्हणजे आपला मोबाईल देखील हॅक केला जातोय. जर आपला मोबाईल हॅक झाला तर आपल्या मोबाईल मधील सर्व डाटा हा समोरच्या व्यक्तीला जातो आणि त्या माध्यमातून वेगवेगळे फ्रॉड केले जातात. मात्र हा मोबाईल कसा हॅक केला जातो, त्यामागची काय कारणं आहेत, आपण कशी काळजी घेतली पाहिजेत, या संदर्भात आज आपण सायबर तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. प्रथमतः सर, तुमचं खूप आभारी आहे, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात. माझा पहिला प्रश्न असा आहे की नेमकं मोबाईल कसा हॅक केला जातो? मोबाईल बेसिकली दोन पद्धतीने हॅक होतो. पहिल्यांदा जर तुमचा मोबाईल अनऑथोराइज ऍक्सेस झाला, म्हणजेच तुमचा मोबाईल जो आहे तो कोणाकडे तरी दिला गेला, कळत अथवा न कळत, तर तो व्यक्ती तुमच्या मोबाईलमध्ये काहीतरी इन्स्टॉल करू शकतो किंवा तुमचा मोबाईल जो आहे त्याच्यामध्ये जे ऍप्लिकेशन्स आहेत तुम्ही ऑलरेडी इन्स्टॉल केले त्याच्यामध्ये काही बग्स असतील तर तुमचा मोबाईल जो आहे तो हॅक केला जातो. पण नेमकं मोबाईल हॅक झाला तर नेमकं काय होतं, नेमकं कसं मोबाईल जर हॅक झाला तर काय होणार आहे, आपला मोबाईल रिमोटली ऑपरेट करता येतो. म्हणजे काय की आपले येणारे कॉल, आपण कोणाला करतो ते कॉल, ते पूर्ण कॉलचा लॉग रेकॉर्ड होऊ शकतो आणि तुम्ही काय काय बोललेला आहात हे लक्षात येऊ शकतं. त्याच्यामध्येच SMS आलेले, तुम्ही पाठवलेले, मग तुमच्या बँकेचे OTP असतील तर ते सुद्धा कॅप्चर होऊ शकतात. त्यासोबत महत्वाचं म्हणजे तुम्ही फोटो गॅलरी मध्ये ठेवलेले फोटो, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स, डॉक्युमेंट्स हे कॉम्प्रोमाइज होऊ शकतात आणि तुमचं लोकेशन जे आहे ते पर मिनिटाला जे आहे ते अपडेट केलं जाऊ शकतं. जरी तुमच्या मोबाईलला तुम्ही पासवर्ड लावून ठेवला असेल, ऍप लॉकर लावून ठेवलं असेल, तरी हॅकर जो आहे तो रिमोटली तुमचा मोबाईल जो आहे तो पूर्ण ऍक्सेस त्याच्याकडे जातो. पूर्ण मोबाईलचा ऍक्सेस जो आहे तो त्याच्याकडे. पण ज्या वेळेस असा मोबाईल हॅक होतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला कळतं का आपला मोबाईल हॅक झाला? असं नाही, जेव्हा मोबाईल हॅक होतो तेव्हा कळत नाही, कारण मेजर केसेस ज्या आहेत त्या मोबाईल हॅक झाला तर काय होतं, कॅमेरा ऑन केला जातो आणि व्हिडिओ शूट जे आहेत ते केले जाते, किंवा माईक जो आहे तो ऑन केला जातो आणि अँबियन्स जो आहे तो रेकॉर्ड केला जातो. जसं आपल्याला माहिती आहे, गुगलला आपण नुसतं ओके गुगल जरी म्हटलं तरी मोबाईल कुठे असलं तरी हे डिटेक्ट करतो आणि ते गुगल सर्च स्टार्ट होतं. सो अशा टाईपमध्ये व्हॉइस आणि कॅमेरा जो आहे तोही ऍक्सेस करता येतो. पण आता नवीन जर तुम्ही मोबाईल अपडेट केलेला असेल तर मोबाईलच्या वरती ग्रीन मध्ये आपल्याला असा जो आहे तो आयकॉन वगैरे दिसतो. सध्या आपण बघतोय की फेसबुक आणि इंस्टाग्राम हॅक होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्या माध्यमातून प्रोफाईल चेंज केले जातात, पैशांची मागणी केली जाते. हे कसं होतं नेमकं? ते प्रमाण वाढलंय खूप. बेसिकली काय होतं की प्रोफाईलची क्लोन केली जाते. ओरिजिनल प्रोफाईल जी आहे त्या प्रत्येक युनिक प्रोफाईलला एक URL असते, पण तीच हॅकर्स क्रिमिनल काय करतो, एखादा रेप्युटेड माणूस असेल, IPS ऑफिसर असेल, किंवा नामांकित लोक जे पण आहेत त्यांचे फोटो डाउनलोड करतात, त्यांच्याच नावानी जी आहे तो दुसरी प्रोफाईल क्रिएट करतात आणि त्यांच्याच फ्रेंड लिस्टला जे आहेत ते मेसेज टाकतात. सर्वसामान्य लोकांना पटकन लक्षात येत नाही, पटकन रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतात आणि मग असा खेळ जो आहे तो स्टार्ट होतो. आता हे जे आपल्याला बघतोय की सोशल मीडिया अकाउंट जे हॅक केले जातात त्यासाठी आपण सुरक्षित ठेवण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजे, नेमकं कशी काळजी घेतली पाहिजे? सोशल मीडियाचे अकाउंट सुरक्षित करण्यासाठी सर्वप्रथम आपण आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड सेकंड स्टेप ऑफ व्हेरिफिकेशन ऑन करायचा आहे. पासवर्ड जो आहे तो अल्फा न्यूमेरिकल करायचा आहे. त्याच्यानंतर बॅकअप सिक्युरिटी म्हणून एक पार्ट असतो, ती पण ऑन करायची आहे. आणि पासवर्ड ऑथेंटिकेटर असतं ते ऑन करायचंय. पासवर्ड ऑथेंटिकेटर म्हणजे एक असं असतं की जेव्हा तुमचा युजर नेम पासवर्ड टाकला जातो तेव्हा रॅन्डम पासवर्ड दर मिनिटाला बदलत असतो. तो पासवर्ड टाकला तरच तुमचा अकाउंट जो आहे तो लॉग इन होतो, जेणेकरून तुमचा अकाउंट जो आहे तो सेफ सुरक्षित राहणार आहे आणि त्याला कॉम्प्रोमाइज करता येणार नाही. जर समजा मोबाईल हॅक झाला तर आपल्या बँक अकाउंट रिकाम होऊ शकतं का, किंवा त्याच्यात काय प्रोसेस होऊ शकते? जर तुमचा मोबाईल हॅक झाला आणि जर तो रिमोट ऍडमिनिस्ट्रेशन असलेली फाईल असेल किंवा तो ट्रोजॉन असेल तर तुमचा बँक अकाउंट जो आहे तो तुमच्या नकळत सुद्धा रिकामा आरामात होऊ शकतो.
किंवा बऱ्याच वेळा मोबाईल हरवला जातो बरोबर. आणि मग ते आपल्याला कळत नाही का आता मोबाईल जर पासवर्ड नसेल तर त्याला इझी ऍक्सेस मिळतो. तर जर हरवला तर नेमकं आपण काय पावलं उचलली पाहिजे त्यासाठी? मोबाईल जर आपला हरवला तर सर्वात प्रथम आपण पोलीस कंप्लेंट करायलाच पाहिजे, बरोबर. कारण त्याचा गैरवापर होऊ नये, आणि गैरवापर झाला तर तुमच्याकडे पोलीस कंप्लेंट आहे. दुसरी गोष्ट, जर मोबाईल तुमचा हरवला तर तुम्ही गुगल वरती जाऊन फाइंड माय डिव्हाइस वरती क्लिक करा, जेणेकरून त्या वेबसाईटला तुम्ही जेव्हा जातात आणि तुमचा गुगलचा अकाउंट लॉग इन करतात तेव्हा तुमचं जीपीएस ऑन असेल तर तुमचं ऍक्च्युअल मोबाईलचं लोकेशन जे आहे ते तुम्हाला लक्षात येतं. मग ते लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या लोकेशनला जाऊ शकतात किंवा मोबाईलला अजून एक तिसरा पासवर्ड सिक्युरिटीसाठी लावू शकतात. पण तुम्हाला लक्षात येतंय की आता हा मोबाईल मला काही मिळणार नाहीये, तेव्हा तुम्ही डायरेक्टली तो इन्क्रिप्ट किंवा फॉर्मॅट पण करू शकता, जेणेकरून त्याच्यातला जो तुमचे इम्पॉर्टंट ऑडिओ, व्हिडिओ, फोटोज, डॉक्युमेंट्स आहेत त्याचा गैरवापर जो आहे तो होणार नाही. घरातील लहान मुलांना जर आपण मोबाईल दिला तर तो ट्रॅक कसा केला पाहिजे आपण? ओके, सो घरातील लहान मुलांना जे आपण मोबाईल देतो तेव्हा त्याला आपण पॅरेंटल कंट्रोलचा वापर केला गेला पाहिजे, कारण आज कळत न कळत जरी आपण बघितलं तरी सर्व जगावरती हे सायबर क्राईमचं जाळं आहे आणि त्यामध्ये लहान मुलांना जे आहे ते पोर्नोग्राफीला ऍडिक्ट केलं जातं, त्यांना ऑनलाईन गेमिंग्समध्ये ऍडिक्ट केलं जातं आणि ते त्यांना पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे आपण हेलिकॉप्टर पॅरेंटिंगचा वापर करू शकतो. मोबाईल सुरक्षितते संदर्भात कोणत्या टिप्स वापरल्या पाहिजेत? सर्वप्रथम तुमचा मोबाईलला जो आहे तो पिन लॉक असायला पाहिजे, पॅटर्न लॉक असायला पाहिजे, फेस सिक्युरिटी जी आहे ती असायला पाहिजे. आपण बघतोय की जर या संदर्भात कोणाला करिअर करायचं असेल किंवा या बाबतीत सगळं जाणून घ्यायचं असेल तर नेमकं कसं संपर्क केला पाहिजे? याच्यामध्ये भारत सरकारचं सीडॅक डिपार्टमेंट आहे, त्यांचे पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत, सायबर संस्कार म्हणून ऑर्गनायझेशन आहेत त्यांचे कोर्सेस आहेत, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत जसं संदीप युनिव्हर्सिटी झालं, पुना युनिव्हर्सिटी झालं, इथे स्पेसिफिकली जे आहेत ते डिग्री कोर्सेस असतात ते करू शकतात. याच्याशिवाय इंटरनॅशनल सर्टिफिकेशन सुद्धा आहेत, ईसी काउन्सिल वगैरे चालू, तर ते सर्टिफिकेशन सुद्धा करू शकतात. आणि जर त्यांना फ्रीमध्येच हे सगळं करायचं असेल तर युट्यूब वरती पण ते शिकू शकतात. पण टू द पॉइंट काय शिकायचं आणि काय नाही हे जर त्यांच्या लक्षात आलं तर नक्कीच ते या फील्डमध्ये चांगलं करिअर करू शकतात. आपण बघतोय की सध्या मोबाईल हा खूप महत्वाचा घटक झालेला आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण मोबाईल वापरतो. मोबाईल असं तुम्हाला वाटतं काय की अत्याधुनिक एक शस्त्र होऊ शकतं? मोबाईल हे नक्कीच शस्त्र होऊ शकतं, पण हे शस्त्र होऊ नये म्हणून ते कसं हाताळलं गेलं पाहिजे, त्याचे काय चांगल्या गोष्टी आहेत, काय वाईट गोष्टी आहेत हे पहिल्यांदा शिकल्या पाहिजे. तर तुम्ही त्याचं शस्त्र म्हणून जे आहे ते तुमच्या अगेन्स्ट जरी वापर कोणी केला तरी सेफ आणि सुरक्षित राहू शकता. एक प्रश्न असा आहे की खासगी फोटो व्हिडिओ जर मोबाईल मधून हॅक झाले समजा तर ते सुरक्षित करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तुमचे स्वतःचे फोटो व्हिडिओ हे खाजगी आहेत आणि हे समजा जर व्हायरल झाले असतील तर तुम्ही ज्या वेबसाईटवरती व्हायरल झाले आहेत त्यांना कळवू शकता, तिथून रिमूव्ह होऊ शकतात, किंवा तुम्ही cybercrime.gov ही भारत सरकारची वेबसाईट आहे त्याच्यावरती पण कंप्लेंट करू शकतात की जेणेकरून ते रिकव्हरी होण्यास मदत होऊ शकते. मोबाईल विकताना कशी काळजी घेतली पाहिजे? मोबाईल विकताना तो 2दा 3दा नाही तर 8 ते 10 वेळेला तो फॉर्मॅट केला गेला पाहिजे. त्याच्यावरती पूर्ण 2दा 3दा पूर्ण रात्रंदिवस रेकॉर्डिंग केलं पाहिजे, जेणेकरून तुमचे जे इम्पॉर्टंट फोटो व्हिडिओ डॉक्युमेंट्स आहेत ते कोणी रिट्रीव्ह करायचा प्रयत्न केला, रिकव्हर करायचा जरी प्रयत्न केला गेला तरी ते होणार नाहीयेत आणि मग तुम्ही तो फॉर्मॅट करून जो आहे तो विकला गेला पाहिजे. आपण बघतोय की सध्या या गुन्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे आणि यामध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात अडकतीये, कारण आपण बघतोय की ऑनलाईन गेम असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून अडकवलं जाते. ऑनलाईन गेम असतील किंवा तुम्ही जसं बघितलं की ज्या पॉर्न वेबसाईट असतात त्या माध्यमातून विशेष करून कशी काळजी घेतली पाहिजे तरुणांनी? कारण बऱ्याच वेळा काय होतं की सर्चिंग मध्ये गेलात तरी तुम्हाला नंतर व्हिडिओ कॉल येतात. बरोबर, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, तर त्यावर तुम्हाला काय वाटतं की कशी काळजी घेतली पाहिजे? बेसिकली डिजिटल मार्केटिंग हे जे आहे हे सर्वात बेस्ट टेक्निक आहे. युथनी सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही ज्या सोशल प्लॅटफॉर्मवरती ज्या कामासाठी गेलेले आहात ते चेक केलं गेलं पाहिजे, कारण डिजिटल मार्केटिंगच्या थ्रू आपल्याला कुठल्या लोकेशनला आणि कुठल्या एज ग्रुपला ऍड दाखवायची आहे हे ठरवता येतं. आणि अशा प्रकारे जगातल्या जर आपण बघायला गेलं तर भारत हे एक असं राष्ट्र आहे की ज्याच्यामध्ये युथ सर्वात जास्त आहे आणि या युथला एंगेज जर करून ठेवलं आणि सबस्क्रायबर जर वाढले तर ते आपल्याला नक्कीच
जे आहे तो प्रॉफिट होतो. असं आपण एक्झाम्पल टिकटॉक बघतोय, युट्यूब रील्स बघतोय. तर त्यामुळे ज्यांची ऍप आहेत ते मालामाल होतात. त्यामुळे असं होऊ नये म्हणून युथनी सुद्धा आपल्याला जी ऍड दाखवली जातीये त्याचा आपल्या लाईफ बद्दल काही इम्पॉर्टन्स आहेत का हे चेक करावं. नुसतंच पॉप्युलर होण्यासाठी ते ऍप डाउनलोड करून स्वतःचा मौल्यवान वेळ जो आहे तो वाया घालवला गेला नाही पाहिजे. आपण बघतोय की आता सध्या अनेक ऍप हे बाजारात आलेले आहेत की झटपट तुम्हाला लोन दिलं जाईल आणि या नादामध्ये आपण अडकलो जातो. ते बरोबर आहे. समजा फॉर एक्झाम्पल 15-20 हजाराचं लोन देतात, मात्र त्याच्या चौपट पैसे वसूल करतात आणि बऱ्याच वेळा टॉर्चर केलं जातं. तर या संदर्भात कशी काळजी घेतली पाहिजे? सर्वप्रथम जेव्हा तुम्हाला लोन घ्यायचं आहे तेव्हा हे लोन देणारी जी ऑर्गनायझेशन आहे ती सेबी रजिस्टर आहे का चेक करणं आवश्यक आहे. जर ती सेबी रजिस्टर नसेल तर ती तुम्हाला लोन कुठल्या बेसवरती देते आहे आणि त्यांचे सेक्शन्स आणि कायदे काय आहेत हे चेक केलं गेलं पाहिजे. एखादं ऍप आहे इन्स्टंट लोन देत आहे, त्यामुळे ते तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड केलं, तुमच्या खात्यात पैसे आले, पण त्यांनी तुम्हाला तुमचे लिगल डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगितले. सो ते तुम्ही तिथे तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कुठले जरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स अपलोड केले तर हे चेक केलं गेलं पाहिजे की त्यांचा त्या डॉक्युमेंट्सचा मिसयूज होणार नाही. बरोबर. ते जे ऍप्लिकेशन आहे त्याचे रिव्ह्यू पहिल्यांदा वाचले गेले पाहिजे की हे ऍप्लिकेशन जेन्युइन आहे का. त्याच्यानंतर कारण तुम्ही पैसे घेणार आहात, तुम्ही ते परत रिपे करणार आहात, पण बऱ्याचदा जसं तुम्ही आता सांगितलं ब्लॅकमेल केलं जातं. तर सेम ही एक सायबर क्राईमची मोडस ऑपरेंडी आहे. वेगवेगळे साधारण. आणि सर मी थोडं थांबवतो. त्यात केलं काय जातं की समजा आपला फोटो त्यांनी घेतला जातो, बरोबर, ज्या वेळेस आपण ते लोनचे हप्ते भरत नाही, म्हणजे आपल्याकडे जेवढं दिलेलं असतं तेवढं लोन आपण भरतो, मात्र जेव्हा त्याची एक्स्ट्रा मागणी होते आणि आपण ते भरत नाही तेव्हा बऱ्याच वेळा असं घटनांमध्ये बदनामी केली जाते. जे आपले फोटो असतात ते वेगवेगळे मॉर्क करून वापरले जातात. तर मग त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे? सर्वात पहिल्यांदा बघा कोणाचे असे फोटो व्हिडिओ जर मॉर्फ झाले तर याच्यासाठी सायबर फॉरेन्सिक्स विंग्स आहे की ज्याच्यामध्ये आम्ही एक्सपर्ट आहोत की तो फोटो व्हिडिओ कधी कसा प्रकारे एडिट मॉडिफाय झाला हे लक्षात येऊ शकतं आणि कायदेशीर त्याच्यावरती कारवाई घेतली जाऊ शकते. पण जर असं झालं तर ती कंप्लेंट जसं सांगितलं होतं cybercrime.gov.in वरती करू शकतात आणि त्याच्यावरती योग्य ती जी आहे ती कारवाई आरामात होऊन जाते. पण त्यात होतोय काय की लहान मुलं बळी पडतात आणि बदनामीच्या भीतीने ते पोलिसांकडे सायबरकडे जात नाही, सायबरमध्ये ती गुन्हा दाखल करत नाही. तर मग अशा वेळेस तुम्ही एक आव्हान काय कराल मुलांना? तुम्ही कुठला ऍप वापरता आहात आणि कशासाठी वापरता आहात हे पहिल्यांदा चेक करा. आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल की हे ऍप आपल्याला नक्की पैसे देईल आणि उद्या आपल्याला ब्लॅकमेल करणार नाही तर तुम्ही ते क्रॉस चेक करून चेकआउट करू शकता. तुम्ही तिथेच तुमची स्वतःची आयडेंटिटी अपलोड करायची गरज नाहीये. पण सध्या बाजारात जे ऍप आहेत तुम्ही म्हटले की तसं तुम्ही आयडेंटिफाय करू शकता, मात्र एक कितीपत विश्वास ठेवला पाहिजे सध्या जे बाजारातले ऍप आहेत बेसिकली जे ऍप्लिकेशन्स आहेत त्या ऍप्लिकेशन्स क्रॉस चेक करण्यासाठी आपण चेक केलं गेलं पाहिजे. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर सेम एक आज भारतामध्ये साधारणतः 8 ते 9 ब्रँचेस ओपन केलेली एक बँकच अशी फ्रॉड निघालेली आहे. सो ऍप जे आहेत ते एखादा डेव्हलपर खूप इझिली एक 10-12 दिवसात ऍप क्रिएट करून प्ले स्टोअर वरती अपलोड करू शकतो. त्यामुळे ते ऍप कुठल्या डेव्हलपरने डेव्हलप केलेलं आहे ते प्ले स्टोअरला तुम्हाला लक्षात येतं. तिथेच त्याचा ईमेल ऍड्रेस असतो, त्या डोमेनवरून तुम्हाला त्या डोमेनचे रजिस्ट्रेशनचे डिटेल्स मिळतात. आणि तिसरं जे आहे ते त्याचा ऍड्रेस मिळतो. गुगल अर्थ वरती जाऊन, गुगल मॅप वरती जाऊन तुम्ही ऍक्च्युअल ते अवेलेबल आहे की नाही हे चेक करणं आवश्यक आहे. आणि बऱ्याच वेळा हॅकर पर्यंत पोलीस देखील पोहोचू शकत नाही, कारण त्या बाहेरील राज्यातील देशांमधील लोक यामध्ये जास्त सहभागी असतात. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी काळजी घेतली पाहिजे असं तुमचं आव्हान आहे. सर तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली. खरं तर प्रत्येकाचा अविभाज्य घटक हा मोबाईल झालेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मोबाईल हवासा वाटतो, मात्र तो मोबाईल तुमच्या जीवावर बेतू शकतो. कारण आपण बघतोय की मोबाईल हॅक झाला तर वेगवेगळ्या कारणास्तव घटना घडतात, आत्महत्येसारखं पाऊल देखील उचलतात. त्यामुळे हा जो मोबाईल आहे हा प्रत्येकाने सुरक्षित कसा राहील त्याची काळजी घ्यावी हेच आमच्याकडून देखील आम्ही आवाहन करतोय.